हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. गौरी मेंगडे यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. कशा आहात तुम्ही सगळे? मस्त असाल, मजेत असाल अशी अपेक्षा करते आणि नक्कीच मजेत असाल. चला तर आजचा ब्लॉग स्टार्ट करूयात. आज आहे म्हणजे मामाचं लग्न आणि ब्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा. अगदी छान ब्लॉग केलेला आहे मी तुमच्यासाठी आणि शेवटपर्यंत नक्की बघायला विसरू नका. मामाच्या लग्नातली जी एन्जॉयमेंट असते, जी मज्जा असते, जी धमाल असते ती या ब्लॉगमध्ये शूट केली आणि तुमच्यासोबत शेअर करायचं ठरवलं आहे. तर चला ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि अजूनही चॅनलवर कोणी नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा, खूप सारं प्रेम द्या आणि शेअर करायला विसरू नका. चला, आणि हाईप खाली आहे त्या हाईपवर बटनवरती क्लिक करा. तर आज मी निघाले दुपारीच चौदारा बाजारात काम करतो. इतका पाऊस झाला लोणावळ्यामध्ये की काय विचारूच नका. संध्याकाळी मला निघायचं होतं पुण्यासाठी. इतका पाऊस होता, 1-1.5 तास माझा बाजारातच गेला आणि त्यानंतर काय करणार, 1.5 तासानंतर मी भिजत घरीच आले. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आम्ही अडकले पावसामध्ये. इतका सारा दुपारचा पाऊस चालू झाला आहे की आम्ही अडकूनच गेलो. पाऊस थांबायलाच मागे ना, इतका जोरदार चालू आहे आणि आम्ही थांब म्हणतोय तरी सुद्धा थांबेना. तास भर आम्ही ह्याच्या चौकात थांबल्यानंतर पाऊस काय थांबना. तेव्हा पुढे एवढं भिजून आम्ही आता घरी पोहोचलेलो आहे. थोडा कमी झाल्यानंतर तरी पण एवढं भिजलो. नको नको. आणि मग अशी जे वादळ सुटलं होतं ना, काय विचारूच नका. इतकं सारं वादळ होतं. त्या वादळामध्ये तुम्हाला दाखवते वरती झाडं कसं पडलं आमच्या इथे. त्यांना फांद्या पडल्या, फांद्या लूज झाल्याच होत्या. इतकं वादळ होतं की ते पडणारच होत्या. जोरदार 7 तारीख पावसाचं वातावरण. नको हारशू, मी कपडे देणार नाही बरं का तुला. कपडे नाही देणार बदलायला. नाटकं नको करू. मज्जा येते घाणेरडा. चला घरी. नको बास. नको कसला डेमो. हर्षू चल बास. काय नाटकं नको करू. चल इकडं. हर्ष, कपडे बदलायची नाही तू काय. आज आम्ही मुद्दामून असं भिजलो नाही घरी यायला. अक्षरशः आम्ही किती वेळ थांबलो तर घरी लाईट पण नाही दिवसभर, तरी सुद्धा पाऊस थांबला नाही. आम्ही 1 तासभर चौकात थांबलो असं. शेवटी हे दोघं कंटाळले, मग शेवटी घरी आलो. 1 तास होऊन गेला. हां, मग पावसातच घरी आलो बघा. आज लाईट नाही ते दिवसभर, त्यामुळे बोर झाले ते दोघं. लाईट नाही तर आता आम्ही संध्याकाळीच निघालो होतो पुण्याला, कारण उद्या माझ्या मामाचं लग्न होतं. तर आज संध्याकाळी उठणं वगैरे होतं म्हणून आम्ही निघालो होतो. आणि ऑन द वे पुण्यात पोहोचलो. पुण्यानंतर मी आणि माझे मम्मी पप्पा आम्ही निघालो आहे जिथे मामाच्या घरी उठणं आहे तिथे. आता तुम्हाला दाखवते आम्ही कोण आहात गाडीमध्ये पोहोचल्यानंतर. तर गाईज आम्ही एवढे गँग चाललेलो आहे. दिस इज माय ब्रो, दिस इज माय फादर अँड दिस इज माय मदर. हाय. हिरो पक्का शिकलाय आता. तर गाईज आमचा नवरदेव. गाईज आमचा नवरदेव. गाईज मी तुम्हाला लास्ट ब्लॉग मध्ये म्हटले होते माझ्या मामाला मुलगी बघा. मामाच्या लग्नाला मी आली. काय बोलताय का? मामा वाळून गेलाय माझा. मामा वाळून गेलाय माझा. आता कोण येणार नाही ब्लॉग बघले सांगतील. वाळलाय माझा मामा, खराब झालाय. होईल आता. गाईज आम्ही आलो होतो इकडे ह्याच्यासाठी, लग्नासाठी उठण्यासाठी आले मामाच्या. आणि मस्त जेवण केलंय आता दणकून. आणि ही माझी बहिणाबाई आली मला विचारत कोण आहे. तर काय से हाय नाव हाय करणार डंबरे. तिला ना माझा ब्लॉग बघते की नाही? बघते. आवडतो की नाही? आवडतं. मग कधी मी आले तर भेटली का मला? आणि गाईस तुम्हाला माझा श्रीव बघायचा का? श्रीव माझा किती छान खेळते. हाय तन्वीच ना. अन्वी काय तुझं नाव? अन्वी. से हाय टू माय ब्लॉग. अशी उजेडाते. हाय टू माय ब्लॉग गाईस. ये हाय अन्वी, हो ना? क्यूट दिसते ना? क्यूट दिसते का? क्यूट दिसते. कशासाठी आले तुम्ही इकडे? उठणं लावायला. कोणाला? अंकुश. अरे वा, मामाला उठणं लावायला आले सगळे. आम्ही पण आमच्या मामालाच उठणं लावायला आले. अंकुश मामाला. तुझी टीत कोणी झालं बघ, शशीसारखी आलेत ग. छान दिसते बरं. लहानपणी तुला क्यूट होती. कसला आवाज? लाईट ओरिजिनल आली का? अच्छा.
तर काही तुम्हाला मी माझं श्रेय दाखवते कसं छान खेळतो इकडे. तुझं नाव काय आहे? काय? सायन्या. सायन्या. आले वा. सायन्या. अच्छा. बोला काय छान छान काय बोलतो. फोटो नाही काढते मी. आपण आम्हाला उठणं लावूयात. हाय कला मावला. हाय माझी डवडा. हाय करू देत. आत्या भाज्या कशी कधी करणार होत्या. सोनी सोनी इकडे बघ. सोनी हुशार आहेत त्या. झाडावर बसायची हो. लग्नात नाही झालं तर नाव कोणाचं घेऊ? केळाचे घेऊ. कोणाचे तली घ्या. दक्ष ना का तिथं अरे होते काय कुठे ती कोण का नाही गाण्याला इथं कॉपीराईट येईल म्हणून मी गाणं स्पीडमध्ये दाखवलेलं आहे आणि त्यामुळे म्यूट करण्यापेक्षा स्पीडमध्ये गाणं तुम्हाला बघायला वाटेल छान म्हणून. चला दुसरा दिवस आहे लग्नाचा आणि मी असं काहीतरी आवरले. पूर्ण लग्न तुम्हाला पुढे बघायला भेटेल. लग्नाला आलेलो आहे आणि लग्नाला म्हणजे मी माझं लुक काय केलं ते तुम्हाला नंतर दाखवते. आता मला दिसत नाही महिना काही तिकडे साखरपुडा चालू आहे आणि आम्हाला यायला उशीर झाला आणि
नेहमीप्रमाणे मला उशीरच होतो. माझं लुक दाखवते थोड्या वेळाने मला बोलले. सिम्पल आणि साधाच आवडले. आता नवरा नवरींची ना रिंग घालणं चालले ते तुम्हाला दाखवते मी. माझा मामा आणि ऑब्झर्वेशन करत असतं. काही आमचा नवरदेव हळदीला रेडी आहे. टिक्का का नाही लावला लाल तर ओळताना लावून टाकला. आता म्हटलं नंतर लावू म्हणत काय सवय ठेवायचा नाही. छिने शिने करत नाही बोलते. एवढंच करू शकतो. आपलं घरी खराब आहे सगळं तेवढ्या कामाचं आहे. यासाठी कंटाळा नाही. त्याला सिल्की त्याला काय नाही. सिल्की आहे तिथे. 12 दिवसाचे काढून चला आता वाट ठेवताना समोर बघतात काही नाही पण माझी आजी हाय कर. हाय हाय कर. नमस्कार कर. घेतली की माझी आजी आहे. दोन माझ्या आजी आहेत गाई आणि वर मी तिकडे बसली. दाखवते मी तुम्हाला. असं कर येतं सगळं बोल. हाय बघा सगळं येते तरी नको म्हणते. आता कसं गेलं. गाई ते आमच्या गावाकडची हळद. तिची कसली भारी दिसते. पण बघा लागली गौरी. हे नवरदेवाचे आई वडील म्हणजे माझ्या आजी आजोबा. आता नवरदेव गेला पाया पडायला. आता लग्नाचा टायमिंग आहे.
मामाचं लग्न लावून भरपूर वेळानंतर आम्ही दुसरं एक लग्न होतं 2-3 ठिकाणी तिथे गेलो आणि तिथे बराच वेळ गेल्यानंतर नवरी नवरीची एंट्री झाली. तिथली एंट्री आहे.